श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती नतमस्तक भाव जागा होतो. त्यांच्याबरोबर अनेक जणांनी विविध क्षेत्रांसाठी धोरण ठरवण्यासाठी मोलाचं वैचारिक योगदान दिलं. संविधान सभेतल्या सदस्यांमध्ये चर्चा, वादविवाद घडले आणि या सगळ्या घुसळणीतून आपलं संविधान तयार झालं. संविधान सभेत महिला सदस्यांचीही निवड झाली होती. त्यांचे विचार, सूचना, दृष्टिकोन यांचा मोठा वाटा समाजाची घडी बसण्यामध्ये होता. आजच्या समाजाची बैठक, जडणघडण यावरही साहजिकच त्याचा मोठा प्रभाव आहे. म्हणूनच या महिलांच्या धारणा आणि जीवन कार्याविषयी जाणून घेणं अगत्याचं ठरतं. यासाठी आकाशवाणी मुंबई केंद्रानं संविधान सभेतल्या शलाका या मालिकेचं आयोजन केलं आहे. आज ऐकूया या मालिकेचा पहिला भाग. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. देशाचं स्वातंत्र्य असो अथवा देशाची राज्यघटना तयार करणाऱ्या संविधान सभेचं कामकाज, यातल्या सहभागींप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सर्रासपणे पुरुषांचाच उल्लेख केला जातो. इंग्रजीत फाउंडिंग फादर्स असंच म्हटलं जातं. यात मदर्सचा उल्लेख का होत नाही, हा प्रश्न सहसा कोणाला पडत नाही. स्वातंत्र्याच्या संग्रामात लढणारे किंवा संविधान बनवणारे फक्त पिता नव्हते, त्यात माताही होत्या. कमी होत्या पण नगण्य नव्हत्या. त्यांची संख्या आणि कामगिरी ही दखल न घेण्या इतकी सामान्य नव्हती. खरं तर त्या स्वयंतेजानं लखलखणाऱ्या शलाका होत्या. स्त्रियांची कामगिरी अशी डोळ्याआड होण्यामागे कारण असतं ती आपल्या समाजातली पुरुषप्रधान व्यवस्था, पितृसत्ताकता. पुरुष हा कर्ता, स्त्री केवळ एक साधन किंवा सहाय्यक. पुरुषी वर्चस्वाच्या या संस्काराचा स्त्रियांवरही प्रभाव असतो. हिंदी सिनेमातल्या आईचा हा डायलॉग आपण अनेकदा ऐकलेला आहे. ती मुलाला म्हणते, वो तेरे बच्चे की मां बनने वाली है. बच्चा खरं तर दोघांचा, त्यातही ते बाळ आकार घेणार, 9 महिने सांभाळलं जाणार आईच्या उदरात. पुढेही त्याला दूध पाजणार, काळजी घेणार आईच. त्याचा मालक मात्र पिता. बाळाला नाव लागणार त्याचंच. आई केवळ एक साधन, बाळाला जन्म देणारं. या पुरुषी वर्चस्वाच्या दृष्टीमुळेच जगभरातल्या स्त्रियांचे श्रम, पराक्रम कायम धुसर राहिलेत. ज्यांचा अपवादाने उल्लेख होतो त्यांना मर्दानी ठरवलं जातं. खूप लढी मर्दानी व तो झांसी वाली राणी थी, हे गीत तर आपण ऐकलंच आहे. झाशीच्या राणीचा पराक्रम तिचा स्वतःचा, एका स्त्रीचा होता. तिला मर्दानी ठरवलं की सर्वसामान्य स्त्रीच्या आवाक्यातली ही बाब नाही. स्त्रीचा हा गुण असू शकत नाही. अपवादानेच पुरुषी ताकदीच्या स्त्रिया असतात, हा संस्कार घट्ट होतो. या संस्काराशी लहानपणापासूनच झगडत आपलं स्वत्व टिकवणाऱ्या आणि पुरुषांच्या बरोबरीनं राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या फाउंडिंग मदर्स अनेक आहेत. त्यातल्या संविधान सभेत सदस्य म्हणून निवडून आलेल्या 15 जणी होत्या. त्यांचं जीवन, विचार आणि कार्य आपण यापुढच्या भागांमधून समजून घेणार आहोत. स्वातंत्र्य चळवळीतल्या आपल्या महान मातांच्या आठवणींचा हा जागर या कार्यक्रमात 15 जणींपुरताच मर्यादित असणार आहे, याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. या 15 जणींची नावं अशी आहेत. केरळच्या पालघाट जिल्ह्यातल्या अम्मू स्वामीनाथन, कोचीनच्या दाक्षायणी वेलायुधन, पंजाबच्या मलेरकोटला इथल्या बेगम एजाज रसूल, आंध्राच्या दुर्गाबाई देशमुख, बडोद्याच्या हंसा जीवराज मेहता, लखनौच्या कमला चौधरी आणि राजकुमारी अमृत कौर, गोलपाडा आसामच्या लीला रॉय, पूर्व बंगालातल्या म्हणजे आजच्या बांगलादेशातल्या मालती चौधरी, अलाहाबादच्या पूर्णिमा बॅनर्जी आणि विजयालक्ष्मी पंडित, पश्चिम बंगालमधल्या मालदा इथल्या रेणुका रे,
हैदराबादच्या सरोजिनी नायडू, अंबाला हरियाणाच्या सुचेता कृपलाने, तिरुवनंतपुरम केरळच्या ॲनी मस्कारेन अशा या 15 जणी. भारताच्या संविधान सभेत एकूण सदस्य होते 299. त्यात या 15 जणी म्हणजे 5%, म्हणजे अल्पसंख्य. समाजात निम्म्या असलेल्या महिला देशाच्या भविष्याचा आराखडा निश्चित करण्याच्या या सर्वोच्च प्रक्रियेत अगदी अल्प. हा स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या आपल्या सामाजिक व्यवस्थेचाच परिणाम. यामध्ये अनुसूचित जाती, मुस्लिम आणि ख्रिस्ती या गटातून प्रत्येकी एक, अनुसूचित जमातीपैकी एकही नाही. बाकी कथित उच्चवर्णीय हिंदू. संविधान सभेच्या महत्वाच्या सर्व समित्यांमध्ये त्यांना संधी मिळाली असं झालं नाही. घटनेच्या मसुदा समितीत तर एकही स्त्री नव्हती. देशाच्या विविध भागांमधून त्या निवडून आल्या होत्या. बहुतेक जणी सुखवस्तू घरातल्या आणि प्रभावशाली राजकारणी पुरुषांच्या नातेवाईक होत्या. पण कठपुतळ्या नव्हत्या. त्या स्वयंप्रज्ञ होत्या, उच्च शिक्षित होत्या. पारंपरिक बंधनांना किंवा वहिवाटीला, तसंच स्वतःच्या जात, धर्म, वर्ग अशा थरातल्या संकेतांना ठोकरण्याची त्यांच्यात हिंमत होती. त्यांची स्वतःची अशी देशाच्या भवितव्याविषयी मतं होती. संविधान सभेत येण्यापूर्वी, संविधान सभेत असताना आणि त्यानंतरही त्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे. कोणी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, तर कोणी राज्यपाल झालेले आहेत. कोणी आंतरराष्ट्रीय स्तरावर युनो सारख्या संस्थांमध्ये कामगिरी केलेली आहे. प्रत्येकी विषयी स्वतंत्रपणे अधिक विस्तारानं आपण पुढे बोलणारच आहोत. एक झलक म्हणून त्यातल्या काहींचा अल्पसा परिचय इथे करून घेऊया. दाक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतल्या एकमेव अनुसूचित जातीच्या महिला सदस्य. केरळातील पुलया या अनुसूचित जातीत जन्मलेल्या. या जातीतल्या स्त्रियांना चोळी घालायला मनाई होती. तो दंडनीय अपराध होता. वंचितपणाचे भोग भोगलेल्या दाक्षायणी वेलायुधन वंचितांच्या नेत्या होत्या. तथापि वंचितांच्या विकासासाठी स्वतंत्र मतदारसंघ, संयुक्त मतदारसंघ वा विशिष्ट टक्के राखीव जागा हा मार्ग त्यांना मंजूर नव्हता. त्यांच्या मते जोवर वंचित आर्थिकदृष्ट्या गुलाम आहेत तोवर या तऱ्हेच्या मार्गाचा काहीही उपयोग होणार नाही. सामाजिक दुर्बलता घालवणारे तसेच नैतिक संरक्षण कवच देणारे संरचनात्मक बदल त्यासाठी त्यांना गरजेचे वाटत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी या दोहोंच्या समर्थक असलेल्या दाक्षायणींचा बाबासाहेबांशी इथे मतभेद होता. अन्य बाबतीत त्या बाबासाहेबांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या दिसतात. बेगम एजाज रसूलही स्वतः मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी असतानाही अल्पसंख्याकांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात होत्या. त्यांच्या मते हे आत्मघातकी पाऊल आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बहुसंख्याकांपासून कायमस्वरूपी अलग पडतील. जिनांच्या पाकिस्तानच्या कल्पनेशी त्या सहमत नव्हत्या. राज्यघटनेत गाव की व्यक्ती काय एकक मानायचं यावरून घमासान चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या खेडे म्हणजे स्थानिकतावाद, अज्ञान, संकुचितता आणि जातीय धार्मिक असहिष्णुतेचे डबके या विधानावरून वातावरण तापलं. अनेकांनी बाबासाहेबांवर यावेळी कठोर टीका केली. त्यावेळी बाबासाहेबांना बेगम रसूल यांनी संपूर्ण पाठिंबा दिला. भारतीय संघराज्याचं गाव नव्हे तर व्यक्ती हे एकक हवं या मताच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. त्या स्वतः जमीनदार कुटुंबातल्या असतानाही जमीनदारी निर्मूलनाच्या बाजूने त्या लढल्या. स्वतंत्र बाण्याच्या या महिला सदस्य स्त्रियांच्या राजकीय आरक्षणाला विरोध करतात. हंसा मेहता संविधान सभेत म्हणतात, आम्ही कधीच कोणत्या अग्रहक्कांची मागणी केलेली नाही. आम्हाला राजकीय, आर्थिक तसेच राजकीय न्याय हवाय. आम्हाला अशी समानता अभिप्रेत आहे ज्याचा परस्पर आदर, सामंजस्य हा पाया असेल. रेणुका रे यांनी या म्हणण्याला पाठिंबा दिला. हिंदू कोड बिलाच्या चर्चेवेळी दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि राजकुमारी अमृत कौर यांनी समान नागरी कायद्याची बाजू लावून धरली. या कायद्यानं सर्व क्षेत्रात स्त्रियांना समानता मिळायला मदत होईल असा त्यांचा दावा होता. हंसा मेहता युनोच्या मानवी अधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्र समितीच्या सहअध्यक्ष होत्या. त्यावेळी घोषणापत्रात ऑल मेन
याऐवजी ऑल ह्युमन बीइंग्स या दुरुस्तीत त्यांचं मोठं योगदान झालं. केवळ पुरुष का, स्त्रिया किंवा अन्य लिंगांचीही माणसं त्यात आहेत हे संबोधनातूनच स्पष्ट व्हावं म्हणून सर्व पुरुष याऐवजी अखिल मानवजात ही त्यांची सूचना होती. मूलभूत अधिकारांच्या उपसमितीतील चर्चेत मिनू मसानी यांनी केवळ धर्म वेगळे ही बाब नागरिकांसाठी लग्नात अडथळा होता कामा नये हा मुद्दा स्विस घटनेतल्या कलमाचा आधार देऊन मांडला. यावर मतदान झालं. डॉक्टर आंबेडकर, हंसा मेहता, राजकुमारी कौर यांनी पाठिंबा दिला. मात्र 5-4 मतांनी या सूचनेचा पराभव झाला. आपल्या समितीच्या कक्षेबाहेरचा हा मुद्दा आहे हे विरोधकांनी दिलेलं कारण होतं. पुढे 1954 साली विशेष विवाह कायदा आल्यावर या उणिवेची बरीचशी भरपाई झाली. धर्म न बदलता लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला. या सर्वांनी त्यांच्या काळात जे म्हटलं वा केलं त्यातला हेतू आज गैरलागू झालेला नाही. तथापि त्यांचे बदलाच्या गतीचे जे होरे होते ते सगळेच प्रत्यक्षात आले नाही. उदाहरणार्थ महिलांना राजकीय आरक्षणाची गरज तेव्हा त्यांना वाटली नाही. स्वबळावर तसंच सहकारी पुरुषांच्या विवेकबुद्धीनं महिलांचं न्याय्य राजकीय प्रतिनिधित्व साकारेल असं त्यांना वाटलं. स्वातंत्र्याची 75 होऊन गेली तरीही या पाऊण शतकात महिलांच्या राज्य किंवा केंद्राच्या कायदेमंडळात महिलांची संख्या निम्मी सोडा पावही झालेली नाही. 1951 सालच्या पहिल्या लोकसभेत 5% महिला होत्या. 17व्या लोकसभेपर्यंत ही संख्या 14.5% गेली. त्यावेळी 78 महिला खासदार लोकसभेत होत्या. चालू 18व्या लोकसभेत त्यांची संख्या 4ने कमी होऊन 74 झालीय. साहजिकच टक्केवारीही 14% खाली आली. राज्यांच्या विधानसभेतही महिलांचं सरासरी प्रतिनिधित्व 9% इतकं नगण्य आहे. इतर देशांची तुलना करता ही स्थिती अधिक बोचरी होते. म्हणूनच राजकीय पक्षांच्या किंवा जनतेच्या विवेकबुद्धीवर सोडून भागत नाही. यासाठीच 1996 साली लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षणाचं विधेयक आणलं गेलं. नगण्य अपवाद वगळता राजकारणातल्या पुरुषी विरोधानं ते 26 वर्ष बाजूला पडलं होतं. 2019च्या लोकसभेच्या अखेरीस केंद्र सरकारच्या पुढाकारानं ते मंजूर झालं. मात्र नवी जनगणना आणि मतदारसंघांची फेररचना झाल्यावर हा निर्णय अंमलात येईल. आज जे वर्तमान आपण पाहतो आहोत ते आपल्या पूर्वसुरींच्या खांद्यावर बसून त्यांच्या खटपटींमुळेच हे वर्तमान उजाडलं आहे. ते निष्कंटक नाही. त्यात अनेक आव्हानं आहेत. ती पेलण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी काढलेले मार्ग, योजलेले उपाय आपल्याला आज मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणूनच संविधान सभेतल्या या आपल्या आया, आज्या, मावशांच्या आठवणी जागवणं, त्यांचे अनुभव समजून घेणं मोलाचं ठरेल. या अनुभवांमधून मिळालेल्या बोधाचा प्रचार प्रसार करणं आणि त्या विचार प्रकाशात आपण प्रस्थान ठेवणं ही त्यांना खरीखुरी आदरांजली असेल. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.